नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं सराव संच 1.4 आपण सुरू केलेला आहे. सराव संच 1.4 मध्ये अशा टाईपचे आपण 3 ते 4 एक्झाम्पल बघितलेले आहेत. हा प्रश्न प्रत्येकी 4 गुणाचा असतो, तो 4 मार्काला विचारला जातो. मग जसं आपण मागचे 3 ते 4 एक्झाम्पल आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले कसं सॉल्व्ह करायचं, सेम आता आपण बघूया. या ठिकाणी दिलेल्या समीकरणात (1/x - 2 बरोबर m व 1/y + 3 बरोबर n ठेवून मागच्या 3-4 व्हिडिओमध्ये सराव संच जो 1.4 चा चालू आहे, अशा प्रकारच्या एक्झाम्पल मध्ये ज्या ठिकाणी अपूर्णांक असेल त्या ठिकाणी x आणि y च्या दोन्ही अपूर्णांकाला m किंवा n किंवा दुसरे चल तुम्ही घेऊ शकता, a b p q काही घेऊ शकता. ते चल आपल्याला अझ्युम करावे लागतात. त्यानंतर बघूया आपण दिलेले समीकरण m आणि n च्या स्वरूपातील. पहा मग 27 ला कसं लिहू शकतो? 27 गुणिला 1/x - 2 अधिक 31/y + 3 ला कसं लिहू शकतो? 31 गुणिले 1/y + 3 बरोबर 85. ते ज्या ठिकाणी 1/x - 2 आहे तिथे m ठेवायचं आणि ज्या ठिकाणी 1/y + 3 आहे त्या ठिकाणी n ठेवायचं. पुढच्या स्टेप मध्ये 27m अधिक 31n बरोबर 85 हे झालं तुमचं समीकरण नंबर 3. जसं हे समीकरण 1 व हे समीकरण 2. आता हे समीकरण 3 झालं. समीकरण 3 झाल्यानंतर आपल्याला समीकरण 4 तयार करायचं. काय? सेम अशाच प्रकारचं 31m अधिक 27n बरोबर 89 हे झालं समीकरण 4. जसं हे तयार केलं आपण 1/x - 2 ला आपण m ठेवलं आणि 1/y + 3 ला n ठेवलं. जसं हे 27m अधिक 31n बरोबर 85 हे समीकरण नंबर 3 आणि हे जे समीकरण नंबर 4 हे डायरेक्टली लिहिले मी 31m अधिक 27n बरोबर 89. आता इथं परत 3 व 4 ची बेरीज करायची, 3 मधून 4 वजा करायचं. या अशा प्रकारचं एक सामायिक समीकरण आपण शिकलोय की ज्याच्यामध्ये m आणि n चे सहगुणक सारखे असतील तेव्हा दिलेल्या दोन्ही समीकरणांची प्रथम बेरीज करायची, त्याच्यातून 5वं समीकरण मिळेल. त्यानंतर 3 मधून 4 किंवा 4 मधून 3 हे समीकरण वजा करायचं, त्याच्यातून 6वं समीकरण मिळेल. 5 आणि 6 जवळ आणायचे म्हणजे परत ते समीकरण एकत्र करायचे, त्याच्यातून चलाचं निरसन करायचंय. बघूया मग 3 व 4 ची बेरीज करू. 3 अधिक 4 बेरीज 58m अधिक 58n अधिक 9 5 14 14 4 चाले की 9 9 8 17 174. जर 58 चा पाठ नसेल तर तुम्हाला सिम्प्लिफाय करता येणार नाही. तर मग 58 58 आणि 58 त्रिक 174 म्हणजे 58 जर या समीकरणाला भागितलं तर आपल्याला सरळ रूप सोपं जाईल. म्हणून लिहायचं 58 ने भागून 58 भागितलं काय तर m अधिक n बरोबर 3 हे झालं समीकरण नंबर 5. 3 व 4 ची बेरीज केली आपल्याला समीकरण 5 मिळालं. आता 3 मधून 4 वजा करू आपण. या ठिकाणी 27m अधिक 31n बरोबर 85 समीकरण नंबर 3. 31n अधिक 27n बरोबर 89 समीकरण 4. तुम्ही या ठिकाणी 3 मधून 4 वजा करू शकता किंवा 4 मधून 3 वजा करू शकता. मी 3 मधून 4 वजा करतोय. 3 वजा 4. परत छोट्या गोष्टी की 3 मधून 4 जर वजा करायचं असेल, ज्या समीकरणातून जे समीकरण वजा करायचंय तर दुसऱ्या समीकरणाची चिन्ह बदलली. जिथं अधिक असेल तिथे उणे होईल, जिथं उणे असेल तिथं अधिक होईल. बघूया मग. इथं अधिक आहे उणे, इथं अधिक आहे उणे, इथं अधिक आहे उणे. 31 म्हणून 27 गेले, कारण राहिले 4 आहे म्हणजे मोठ्या संख्येचं चिन्ह. परत छोटीशी गोष्ट परंतु महत्वाची, जेव्हा एक धन एक ऋण असणार वजाबाकीच होणार. मोठीतून लहान संख्या वजा करायचं, मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. उणेचे 4 आहे
अधिकचे 4n बरोबर उणेचे 4. मग दिलेल्या समीकरणाला 4 ने भागून 4 ने भागितलं तर उणे m अधिक n बरोबर उणेचा 1 हे झालं समीकरण 6. मग आता 3 व 4 ची बेरीज करून 5वं मिळवलं, 3 मधून 4 वजा केलं 6वं मिळवलं. आता 5 आणि 6 जवळ आणूया. m अधिक n बरोबर 3 हे समीकरण 5 उणे m अधिक n बरोबर उणेचा 1 हे झालं समीकरण 6. 5 व 6 ची बेरीज करू, कारण की प्लस मायनस m आपोआप कटतात म्हणून बेरीज करायची. उणे m अधिक m कटलं 2n बरोबर 3तून 1 गेले, खरायले 2. n बरोबर हे 2 गुणिले तिकडे जाताना भागिले 2 2 कटले, किती आलं 1. n बरोबर 1 आला. मग आता n बरोबर 1 ही किंमत समीकरण 5 मध्ये आपण ठेवूया. मग समीकरण 5 मध्ये आपण ठेवूया n बरोबर 1 ही किंमत समीकरण 5 मध्ये ठेवू. आता समीकरण 5 मध्ये ठेवायची. समीकरण 5 काय आपलं m अधिक n बरोबर 3. ज्या ठिकाणी n किंमत किती ठेवायची आपल्याला 1. m अधिक 1 बरोबर 3 म्हणजे m बरोबर अधिकचा 1 तिकडे जाताना उण्याचा 1 म्हणजे 3 वजा 1 बरोबर 2. आता m बरोबर 2 आली, परंतु n आपण कशाला ॲझ्युम केलेले ते आता बघायचं. त्याच्यानंतर x आणि y च्या आपण किमती काढायच्या. बघूया. मग इथे n बरोबर 1 आलेले आणि m बरोबर 2 आहे. परंतु m बरोबर काय ॲझ्युम केलेलं आपण 1/x उणे 2. m बरोबर 2 किंमत आलेली म्हणजे 2 बरोबर 1/x उणे 2. x उणे 2 भागिले इकडे येताना गुणिले 2 कंसात x उणे 2 बरोबर 1. 2x ला गुणलं 2x बेदुनी उणेचे 4 बरोबर 1. 2x बरोबर उणेचे 4 तिकडे जाताना अधिकचे 4. पुढच्या स्टेप मध्ये 2x बरोबर 5 म्हणून x बरोबर 2 गुणिले इकडे येताना भागिले x बरोबर किती आलं 5/2. जसं m बरोबर 1/x उणे 2 आहे सेम n बरोबर आपण काय ॲझ्युम केलेलं 1/y अधिक 3. n बरोबर 1 आहे 1 बरोबर 1/y अधिक 3. y अधिक 3 भागिले इकडे येताना गुणिले किंवा तिरपा गुणाकार क्रॉस मल्टिप्लिकेशन याच्या खाली छेद काही नसतो म्हणजे 1 असतो. y अधिक 3 न 1 ला गुणलं y अधिक 3 1 न 1 ला गुणलं 1. y बरोबर अधिकचे 3 तिकडे जाताना उणेचे 3. y बरोबर किती आलं उणेचे 2. म्हणजे तुमची उकल आलेली आहे x, y म्हणजे 5/2 उणेचे 2. लक्षात घ्या हे फार व्यवस्थित स्टेप बाय स्टेप मी या ठिकाणी तुम्हाला समजावून सांगितलेले. मग हेच एक्झाम्पल एकदा 2 वेळेस पाहून सोडवायचं, एकदा न पाहता सोडवायचं. कुठं आपण चुकतो तो भाग पक्का करायचा. सराव करताना ज्या ज्या ठिकाणी आपला वीक पॉइंट आहे तो आपण स्ट्रॉंग करायचा, जेणेकरून प्रॅक्टिसनं तो भाग तुमचा पक्का होईल. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. नुसतंच व्हिडिओ बघून स्टॉप होऊ नका. जास्तीत जास्त याचे व्हिडिओ बघत चला, प्रॅक्टिस करत चला आणि मॅक्झिमम जे काही डाऊट असतील कमेंट्समध्ये तुम्ही सांगत चला. याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू. तोपर्यंत नमस्कार.